राजमंच मालवणच्या वतीनं जे 30 मेला आपल्या या नाट्यगृहामध्ये नाट्यप्रयोग होतो आहे. मी सुरुवातीला ओळख करून देतो. नाट्याचे निर्माते, महानाट्याचे निर्माते भूषण साटम सर, त्या बाजूला जे बसले ते समीर शिंदे सूत्रधार आहेत नाटकाचे. नाटकातील एक मुख्य भूमिका निभावत आहेत ते आमचे दिनेश आंगणे आणि मी निवेदक नाटकाचा आहे संजय शिंदे. आणि सरांना तर आपण सर्व संजय शिंदे, दिनेश आंगणे, संजय शिंदे, भूषण साटम आणि समीर शिंदे. आपल्याला माहिती आहे की 30 मेला हा जो प्रयोग होतो, यापूर्वी 7 प्रयोग या महानाट्याचे हाऊसफुल झालेले आहेत आणि आमच्या मालवणमध्ये सलग 4 प्रयोग केलेले होते आणि चारीच्या चारी प्रयोग हाऊसफुल झाले. त्यानंतर वेंगुर्ल्यात आम्ही प्रयोग केला, वेंगुर्ल्यात सुद्धा हाऊसफुल झाला. रत्नागिरीला प्रयोग केला, रत्नागिरीला सुद्धा हाऊसफुल झाला आणि आजचा हा 8वा प्रयोग या ठिकाणी होतोय. याबद्दल विस्तृत सगळी जी माहिती आहे ते आमचे निर्माते भूषण साटम सर तुम्हाला देतील. मी त्यांना तशी विनंती करतो. नमस्कार, जय शिवराय. आता हे महानाट्याबद्दल मी आधी तुम्हाला सांगतो सर की छत्रपती शिवाजी महाराजांवर बऱ्याच प्रकारचे महानाट्य येऊन गेली, नाटकं येऊन गेली, परंतु या महानाट्याचं एक केवढं तरी मोठं असं आहे, ते वैशिष्ट्य असं आहे की हे महानाट्य कविराज भूषणांच्या छंदांतनं शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम उलगडवणारं हे भारतातलं पहिल्या प्रकारचं महानाट्य. आजतागायत अशा प्रकारचं महानाट्य जे कविराज भूषणांच्या छंदातनं निर्माण झालेलं आहे, उलगडलेलं आहे, असं अजून आजतागायत निर्माण झालेलं नाही, आजतागायत स्टेजवरती आलेलं नाही. आता कविराज भूषण म्हटल्यानंतर सगळ्यांना लगेच वाटतं कवी कलश, कारण छावा चित्रपट आपण सगळ्यांनी बघितला. परंतु कविराज भूषण म्हणजे कवी कलश नाही. कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांसोबत होते आणि कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती, पराक्रम आणि आग्र्याच्या त्यांच्या सगळं तो पराक्रम ऐकून स्वतः त्यांना भेटायला 1671 रायगडावरती आले. 3 वर्ष ते रायगडावरती राहिले. त्यांनी एक अलौकिक काव्यग्रंथ लिहिला, त्याचं नाव शिवभूषण. आणि या शिवभूषण या काव्यग्रंथामध्ये 382 कवितारूपी छंद आहेत आणि या छंदांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम, त्यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचं हिंदुत्व त्यांनी मांडलेलं आहे. आणि यातनं जो वीररस निर्माण त्यांनी जो केला आहे तो कोणताही कवी कोणत्याही राजावर कोणत्याही काव्यातनं जगामध्ये निर्माण करू शकत नाही, जेवढा हा वीररस या काव्यामधनं त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे या महाकाव्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे जे कविभूषणांनी लिहिलं आहे. आणि त्या 382 छंदांमधनं निवडक 21 छंद आम्ही निवडलेत आणि त्या 21 छंदांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा त्यांचा गौरवशाली इतिहास उलगडवण्याचं कार्य हे महानाट्य करतं. या महानाट्यामध्ये 80 कलाकार आहेत, 80 आणि हे सगळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. आणि त्यामुळे ह्याचं खास वैशिष्ट्य आहे, इथे कोणी सेलिब्रिटी नाही. सेलिब्रिटी फक्त एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ह्याच्या व्यतिरिक्त सेलिब्रिटी कोणी नाही. परंतु जे सफाईदारपणे समकालीन इतिहासाचा संदर्भ घेऊन जे सादर केलं गेलेलं आहे त्याला तोड नाही. कारण ज्याप्रमाणे पहिले 7 प्रयोग झाले ते प्रचंड त्याला वाहवा मिळालेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळालेला आहे. सगळ्या प्रकारचा सहभाग म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे विद्यार्थी असू दे, शिक्षक असू दे, पालक असू दे, नाट्यरसिक असू दे, सगळ्यांनी गौरवलेलं असं महानाट्य आहे. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याही एक गोष्ट की या महानाट्याचा आमचा जो उद्देश आहे हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे आणि हा उद्देश घेऊनच आम्ही आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. हे केवळ आम्ही शिवकार्य म्हणून बघतोय, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या घरात भेसवणारी एक रोजची समस्या आहे, आपल्या मुलांना आलेलं नैराश्य. म्हणजे खरंच आता मी नैराश्यामध्ये आहे, मला डिप्रेशनमध्ये आहे, ही मुलं अभिमानाने सांगतात. आणि त्यांचं नैराश्य घालवण्यासाठी आम्ही पालक त्यांना आयफोन पाहिजे, त्यांना जिम पाहिजे, त्यांना आणखी मोठी बाईक पाहिजे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी देतो. परंतु हे महानाट्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वीररस आहे तो समोरच्या नाट्यरसिकांच्या मनावर बिंबवण्याचं काम करते आणि हा वीररस आपल्यातलं नैराश्य दूर करतो.
हा वीररस मुलांच्या मनातलं मळप, त्यांच्या मनातलं अपयशाचं जी भीती आहे ती घालवतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी कठीण प्रसंग येतात. त्या कठीण प्रसंगांवर मात करण्याचं, त्यावर मात करून यशस्वी होण्याचं काम हा वीररस कविराज भूषणांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काव्यचंदातनं उलगडणारा हा वीररस करतो. त्यासाठी हे महाकाव्य सगळ्यांनी तरुण पिढीने आणि आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आमचा हा खटाटोप आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आर्थिक उन्नती साधावी किंवा आर्थिक कोणत्याही प्रकारचं आम्ही त्यातनं काही फायदा मिळवावा अशा प्रकारचं कोणतंही गणित या महानाट्यामध्ये नाही आहे. जास्तीत जास्त अत्यल्प दरामध्ये तिकीट विक्री करून लोकांपर्यंत पोहोचणं, जास्तीत जास्त लोकांनी ते बघणं आणि त्यातला जो वीररस आहे तो आपल्या मनामध्ये बिंबवणं आणि त्याचाच एक आपल्या आचारामध्ये तो आणणं, हाच या महानाट्याचा उद्देश आहे. त्या कवीमध्ये कवींद्र परमानंद आहेत. त्यांनी शिवभारत लिहिलं. संघर्षण सकळकडे म्हणून एक कवी होऊन गेले. त्यांनी मराठीत काव्य लिहिले. हे समकालीन आहे. पण उत्तरेतून आलेला एक माणूस, ज्या वेळेला उत्तरेत औरंगजेबाचं शासन आहे, औरंगजेब सर्वथैव सत्ताधारी आहे, मंदिरं पाडली जात आहेत, उद्धवस्त होत आहेत, हे सगळं चालू आहे. अशा वेळेला उत्तरेकडून एक माणूस येतो आणि तो शिवचरित्र ऐकून येतो तो, आणि तो म्हणतो की नाही, मला या राजाचं सगळं ऐकायचं आहे. आणि म्हणून तो 3 वर्ष रायगडावर राहतो. तो रायगडावर राहिल्यानंतर त्याला जे रायगडावर दिसलं किंवा ज्या काही युद्ध झाली त्या युद्धांची माहिती मिळाली, ती युद्धांची माहिती त्यांनी आपल्या भाषेत छंद लिहिली. ती छंद लिहिण्याचा प्रकार वेगळा असतो. आता आपल्याला असं वाटतं, आपण हल्ली म्हणजे हे करतो, उत्तर भारतामध्ये शाळांमध्ये ह्या भूषणचे छंद म्हटले जातात, सामुदायिक म्हटले जातात, आणि ते सामुदायिक म्हणण्यासारखेच आहेत. हे काय आपण आता सांगितलं वीररस, तर वीररस त्यांनी कसा व्यक्त केला आहे ते फक्त एक छंदच सांगतो मी, की शिवाजी महाराजांबद्दल सांगताना तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांचा धाक किती आहे. तर तो तेव्हा सांगताना असं म्हणतो, चक्कता चक्कता, हे सगळी चक्किता चक्कता चौकी उठे बार बार की 10 चित्तेच्या करेशती बिलक बदन बिलखात विजय पर्वती बरंगन की नारी परक किए थरथर कापत कुतुबशाह बोल कुंड हरिअवस रूप गिरे बरक किए राजा शिवराज के नगारन की धाक सुनी केते बादशाह की छाती थरक किए. इतकं ओझ फक्त भाषेत येऊ शकतं आणि ते त्यांनी आणलेलं आहे. त्यांच्या अनेक काव्यरचना आहेत.